जालन्यात मी महात्मा फुले बोलतोय एकपात्री नाटकानं घडवले वैचारिक क्रांतीचे दर्शन। नूतन वसाहतीत जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक उपक्रम। माजी आमदार कैलास गोरंट्याल व महापौर वंदना मगरे यांची उपस्थिती। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं दीपक भाऊ वैद्य यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। आज दिनांक 11 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून जालना शहरातील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे चौक नूतन वसाहतीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं एका विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्राध्यापक कुमार आहेर यांचे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले एकपात्री नाटक मी महात्मा फुले बोलतोय सादर करण्यात आले। कोणत्याही प्रकारचे डीजे किंवा नाचगाणे न करता केवळ वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून साजरी करण्यात आलेली ही जयंती शहरात चर्चेचा विषय ठरली। महात्मा फुलेंच्या जीवन प्रवासाचा जिवंत अनुभव प्राध्यापक कुमार आहेर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून महात्मा फुले यांच्या बालपणापासून ते सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपर्यंतचा क्रांतिकारी प्रवास प्रेक्षकांसमोर जिवंत केला। 18व्या शतकातील सामाजिक परिस्थिती, स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, शेतकऱ्यांच्या समस्या आणि अस्पृश्यता निवारणासाठी फुलेंनी दिलेला लढा यावर प्राध्यापक आहेर यांनी आपल्या सादरीकरणातून प्रकाश टाकला। विद्येविना मती गेली हा महात्मा फुलेंचा मूळ विचार आजच्या काळातही किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी अधोरेखित केले। मान्यवरांची उपस्थिती आणि नागरिकांच्या प्रतिसादाने कार्यक्रमाची शोभा वाढली। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे उपस्थित होत्या। यावेळी बोलताना मान्यवरांनी आयोजक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दीपक भाऊ वैद्य आणि नूतन वसाहतीतील जयंती उत्सव समितीचे कौतुक केले। आजच्या काळात डीजे आणि नाच गाण्यापेक्षा महात्मा फुलेंची वैचारिक शिदोरी समाजापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। समाजात प्रबोधन व्हावे आणि फुलेंचे विचार घराघरात पोहोचावेत या उद्देशाने जयंती उत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। जालन्यात सादर झालेले हे एकपात्री नाटक खऱ्या अर्थाने वैचारिक क्रांतीचे दर्शन घडवणारे ठरले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कैलासजी गोरंट्याल होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जालना शहराच्या महापौर वंदनाताई मगरे, नगरसेवक संदीप खरात हे होते। यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर, शहर अध्यक्ष दीपक वैद्य, संतोष जमधडे, बाळासाहेब तिडके, संतोष डोंगरखोस, दशरथ तोंडुळे, विठ्ठल पाऊल बुद्धे, बाबासाहेब वानखडे, दावीद गायकवाड, वंदना खांडेभराड, मंगल खांडेभराड, शिवराज जाधव, छबुराव डोईफुडे, आनंद धोत्रे, शंकर सातपुते, बंडू मामा कुदळे, मदन साखरे, भगवान मानकर, श्याम खांडेभराड, संतोष घोलप, अनिरुद्ध कोरडे, संजय झोरे, रवी वाघमारे, निवृत्ती पाऊल बुद्धे, स्वप्नील श्रीसुंदर, आकाश वैद्य, बाळू राऊत, विशाल राऊत, यश खरात, आशिष शेजवळ, शुभम खंदारे, सोहेल सय्यद, गुड्डू बिल्डर, सौरभ वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मण घनवट यानं केले। आणि जे फुलेच्या आंबेडकर विचारांच्या नादाला झाल्या त्या महापौर झाल्या। तुला बुवाकडे पकडून दिला। परवा एका कार्यक्रमाला मी म्हटलं मी शांत बस, तुला बुवाकडे पकडून देईल। तो पोरगा म्हटला आता बुवालाच पोलिसांनी पकडून दिलं। परत एकदा डायलॉग घेऊ। बोलशेवी जयंती अजूनही आवाज आमचा दबलेला आहे आणि तो बाहेर काढण्याचं काम हा ज्योतिराव करतोय त्या दीपकच्या माध्यमातून। लक्ष द्या जरा, काम करणाऱ्याला काम करून द्या। सरांनी टाकलंच त्याच्या खांद्यावर। एकदा परत बोलू। अरे काय समजतो ही बनवाडी स्वतःला। महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आज आहे। खरं तर महापुरुषांचे विचार हे डीजे आणि हे न लावता जास्तीत जास्त सामान्य माणसापर्यंत पोहोचावं यासाठी आज आम्ही हा प्राध्यापक कुमार आहेर सर यांचा एक मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय हा एक पात्री प्रयोग आम्ही या नूतन वसाहत सारख्या ठिकाणी घेतलाय। खरं तर आमची ही जी जनता आहे या जनतेला खरं प्रबोधन करण्याचं काम खरं तर पाहिजे, त्यासाठी आजचा कार्यक्रम आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने आयोजित केलेला आहे। आणि यानंतरही आमच्या संघटनेतर्फे असे चांगले चांगले लोकोपयोगी आणि प्रबोधनाचे कार्यक्रम यापुढेही घेतले जातील असं मी यावेळी सांगतो।